पर्सनल व्ह्यूइंग, त्याचं स्वतःचं स्थान आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे काहीतरी सांस्कृतिक सामाजिक हे तुम्हाला नाही बघायला बघू नका ना, चॉईस आहे. त्या माणसानं देशभर चाललेलं आंदोलन एका दिवसात बंद केलं. काय होतं? सोशल मीडिया होता, ट्विट होतं, काय होतं, कट्टर, प्रखर किंवा हे जे सगळे असे टोकाला नेणारे जे शब्द असतात ना, त्याची मला फारच भीती वाटते. कारण तुम्ही कमिट करून बसलात. आता तुम्ही स्वतःला चान्सच ठेवला नाही आहे की काही मी वेगळा विचार. सो आपण सामाजिक संस्थेबद्दल बोललो, तुमच्या इतर काही कामांबद्दल बोललो, बरीचशी त्याच्यात फिलॉसॉफिकल पण चर्चा झाली. पण तुमचं अजून एक प्रोफेशन जे आहे ते म्हणजे ॲक्टिंग आहे, आणि तिथं सुद्धा खूप बदल होत आहेत तुमच्या स्वतःच्या. विसरलोच होतो. आपण तुमच्या स्वतःच्या 2 वेब सिरीज गेल्या काही दिवसात आल्या. तर एक कलाकार म्हणून आता एक मोठा टप्पा तुम्ही बघितला आहे आत्ता, आणि परत विशेष गतीनं ते सगळं बदलत आहे. तर ह्या सगळ्याकडे ह्याच अलिप्ततेनं बघताना आता काय दिसतं या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीकडे बघता? एस्पेशली कॅमेराची इंडस्ट्री ही टेक्नॉलॉजी बेस्ड इंडस्ट्री असल्यामुळे त्याच्यात सातत्यानं बदल होत आहेत. आपण जरा थोडंसं मागे वळून बघितलं तरी जेव्हा टेलिव्हिजन आला तेव्हा अचानक ते काय होतं, ते टेक्नॉलॉजी पुढे गेल्याचं लक्षण आणि त्याचा आमच्या क्षेत्रावरती झालेला परिणाम होता. मग त्यातनं येणारं मग तर पायरसी आहे, मग नंतर इंटरनेट आलं, मग नंतर अजून काय काय अशा खूप गोष्टी होत आहेत, सातत्यानं होत आहेत. इंटरनेट येणं, इंटरनेटचं फक्त येणं असं नाही, तर त्याचा इतका म्हणजे ते सामान्य माणसापर्यंत इतक्या स्वस्तात पोचणं, हा एक म्हणजे फार प्रचंड, कुठल्यात फक्त आमचं क्षेत्र नाही, प्रचंड अनेक क्षेत्रामध्ये तुम्हाला ठाऊकच आहे, तुम्ही अनेक वेळेला त्या बाबतीत बोललेला आहात अनेक लोकांशी, खूप मोठं हे आहे. त्यामुळे सांगायचा मुद्दा असा की कॅमेराचं क्षेत्र एस्पेशली हे टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असल्यामुळे त्याच्यात सतत बदल झालेले आहेत आणि होत राहणार आहेत. जितक्या वेगाने टेक्नॉलॉजी बदलेल तितक्या वेगाने आमचं क्षेत्र हे बदलत राहणार आहे. तर ह्याचं मला असं वाटतं की एक भान असणं हे खूप महत्त्वाचं आहे. इथे तुम्हाला कंपल्सरीली कम्फर्ट झोन सोडावे लागतात आमच्या क्षेत्रामध्ये, की बदल होतातच आहेत, म्हणजे त्याच्यात तुम्हाला काही इलाजच नाही आहे. आता वेब शोज जसं तुम्ही आत्ता म्हणालात की 3 वर्षापूर्वीपर्यंत इतकं प्रमाण नव्हतं त्याचं जितकं आज आहे. त्यात करोना आल्यानंतर जे काय एक प्रचंड कन्झम्पशन झालं त्याच्यामुळे म्हणजे आता सगळं बघून संपलं लोकांचं. आता निर्माण काही इतक्या प्रचंड प्रमाणात सध्या काम सुरू आहे, होतं आहे, आणि त्याच्यामध्ये नॅचरली त्यामुळे इन्व्हेस्ट करतायत लोक. कारण पैसा ही अशी गोष्ट आहे की ती असतेच, तो नष्ट होत नसतो. अगदीच काहीतरी तुम्ही वेडावाकडा निर्णय घेतला तरच तो होतो, अदरवाईज ते त्याचं स्वरूप, ती एनर्जी आहे ना, तो त्याचं स्वरूप बदलत असतं. कधी याच्याकडे असतो, कधी त्याच्याकडे असतो, कधी या क्षेत्रात असतो, कधी त्या क्षेत्रात जातो, असं ते होत राहतं. त्यामुळे तो जो पैसा होताच, त्यांना जेव्हा कळलं की अरे या क्षेत्रात आता पुढे चांगलं आहे, खडाक्कन तिथे त्यामुळे पैशाची कमी नाही आहे त्या क्षेत्रामध्ये, कारण कन्झम्पशन तेवढं दिसतंय समोर. नंतर बदललेल्या एकूण सगळ्या लोकांचं जे कन्झ्युमर बिहेवियर आपण ज्याला म्हणतो ते बदललंय जे काय आता त्याच्यामुळे. सो हा शेवट नाही आहे आणि हा फार वेगाने बदलणार आहे. म्हणजे ज्या वेगाने समजा सिनेमा होता आणि टेलिव्हिजन आला आणि मग हळूहळू ते व्हिडिओज आले, व्हिडिओ कॅसेट्स आले आणि मग पायरसी आली वगैरे, हा जो त्याच्या कित्येक पटीने आता हे ह्याच्या पुढचे बदल होत राहतील किंवा आता गेल्या 2-3 वर्षात झालेले बदल आहेत. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीचं भान असणं कलाकार म्हणून हे फार गरजेचं आहे. कारण व्ही शांताराम म्हणायचे, असं मी एका ठिकाणी वाचलं होतं की सिनेमा हा 80% धंदा आणि 20% कला आहे. कारण सिनेमा ही सगळ्यात महागडी कला आहे, सगळ्यात महागडी कला आहे. त्याच्याबद्दल तुम्ही एका ठराविक काळानंतर तुम्हाला रिटर्न्सचा विचार केल्याशिवाय तुम्हाला ती कला निर्माणच करता येत नाही, कारण त्याच्यात हेवी इन्व्हेस्टमेंटवाली ती कला आहे. तर म्हणून मला असं वाटतं की आमच्या क्षेत्रामध्ये हे अत्यंत गरजेचं आहे, ह्याच्याकडे सतत कॉन्शियसली पाहत राहणं, अजाईल सतत असणं, सतत कॉन्शियस असणं की काय होतंय. तर माझा बघण्याचा दृष्टिकोन हाच आहे त्याच्याकडे, की सावध राहा, बघत राहा, नवीन गोष्टी शिकत राहा, त्या समजावून घ्या. आणि फक्त टेक्नॉलॉजी बदलली, माझं आता डिजिटल आलं म्हणून मी बदललं किंवा वेब आलं म्हणून बदललं, असं टेक्नॉलॉजिकली समजून घेणं असं नाही. तर त्याची जी आर्थिक बाजू आहे, कन्झ्युमर बिहेवियर आहे,
त्याचं फ्युचर काय आहे वगैरे वगैरे ह्या सगळीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. उदाहरणार्थ गेम इंडस्ट्री, ह्याचं सध्या जे काही प्रमाण आहे, म्हणजे त्याचं इकॉनॉमिस्टमधला मी लेख 2-4 महिन्यांपूर्वी वाचत होतो. अरे बापरे, म्हणजे ह्या आमच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या कित्येक पटीने आज गेम इंडस्ट्री एवढी मोठी, आणि त्याचा आमच्या इंडस्ट्रीवरती काय आता परिणाम होईल आणखी तो कळणारी नाही. कधी ते मागणं आलं बाळ आणि मोठं झालं. सो हे ठेवणं ह्याला इलाज नाही आहे मला असं वाटतं. ह्याचं भान ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने मग माझ्याकडे जे मला येतं, जे काय माझा स्किल सेट आहे, त्या स्किल सेटला मी कसा ट्विक करेन, कसा त्याच्यात बदल करेन किंवा काय करेन हे मला ठरवायला लागेल. कारण तो संपूर्णपणे मला बदलता येईलच असं नाही. बरोबर. माझी पिढी कदाचित ह्यातनं तरुण जाईल, पुढच्या पिढींना डायरेक्ट स्किल सेटच कदाचित बदलावा लागेल. वी डोंट नो. पण हे फार सगळं गरजेचं आहे, भान असणं असं मला वाटतं. पण भान असण्याबरोबरच एक कलाकार म्हणून तुम्हाला बहुतांश गोष्टी अनलर्न कराव्या लागल्या असतील, काही नव्यानं शिकायला लागला असेल. म्हणजे आम्हाला झालेला बदल म्हणजे मोठ्या पडद्यावर एखादी गोष्ट बघणं आणि तुमच्या हातात एक पर्सनल व्ह्यूइंग म्हणून बघणं, सिंगल व्यक्ती. तर हे काय होतं, अनलर्निंग काय करायला लागलं आणि नव्यानं काय शिकायला लागलं अभिनेता म्हणून? ह्याच्यात असं 1, 2, 3, 4 असं सांगणं अवघड आहे. मी म्हटलं तसं की काय असतं की जेव्हा तुम्ही एक 2 तासाची गोष्ट निर्माण करताय आणि जेव्हा तुम्ही काय म्हणूया आपण त्याला की एक 50 मिनिटाचे 10 एपिसोड, म्हणजे जवळ 500 मिनिटाचं मटेरियल, म्हणजे जवळजवळ काय 2.5-3 सिनेमांचं मटेरियल निर्माण करताय, तर लिखाणापासून ते यू कॅन इमॅजिन की 1-1.5, पावणे 2 तासाची गोष्ट, आणि त्याचं मला एक स्क्रिप्ट आहे माझ्यासमोर, त्याचा मी एक अभिनेता म्हणून अभ्यास करणं आणि त्याचा एक सुरुवात मध्य शेवट ठरवणं वगैरे वगैरे हे एकीकडे आहे. एकीकडे मी साधारण 3-3.5 फिल्म्सचं एवढं मोठं मटेरियल, त्याचं मी स्क्रिप्ट वाचतोय, त्याचा सुरुवात मध्य शेवट ठरवतोय. बरं, तो सुद्धा शेवट नाही आहे, त्याचा दुसरा सीझन असेल, त्याचा तिसरा सीझन असेल वगैरे वगैरे. हे मुळात त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच खूप वेगळा आहे, त्या तयारीकडे बघण्याचा. हा एक भाग झाला. एक तुम्ही फार छान म्हणालात की पर्सनल व्ह्यूइंग हा जो मुद्दा आहे, इतका प्रचंड फरक आहे. म्हणजे एक तुम्ही अंधार करून पडद्यावरती काहीतरी एखादी गोष्ट बघणं, समूह बरोबर एक धरून, आणि जेव्हा मला माहिती आहे की हे जे मी बघतोय तो माझा शेजारचा पण ऐकतोय, तिकडचा पण ऐकतोय आणि मी पण ऐकतोय किंवा पाहतोय, आणि एक असं बघणं की कुणालाच माहिती नाही मी काय बघतोय, फार मोठा फरक आहे. हा एक ते अप्रतिम पुस्तक आहे एव्हरीबडी लाईज नावाचं, तर बिग डेटावरचं पुस्तक आहे ते. तर त्याच्यामधला एक रेफरन्स हा असा की एव्हरीबडी लाईजमध्ये त्याचं बेसिक असं म्हणणं आहे की तुम्ही जे एक जनरल लोकांसमोर प्रोजेक्ट करत असता, फेसबुकवरती असेल किंवा सोशल मीडियावरती असेल, आणि जेव्हा तुम्ही गुगलवरती जाऊन स्वतः सर्च करता मायासाठी, ती पर्सनॅलिटी आणि ती पर्सनॅलिटी याच्यात एवढा प्रचंड तफावत असते. त्या अर्थाने मी म्हणतोय की हे जेव्हा मी बघतोय त्यावेळेला त्या मटेरियलचं, म्हणजे साधं उदाहरण देतो, म्हणजे फक्त एवढंच उदाहरण, असं शिव्या खूप असतात वगैरे वगैरे, आपल्याकडे ते भयंकर, अशी भाषा वापरायलाच पाहिजे का वगैरे वगैरे. आता कुठल्याही जगातल्या भाषेचा शिवी हा फार महत्वाचा भाग आहे. तुम्ही तुमच्या सांस्कृतिक ह्याच्यामध्ये सांस्कृतिक तुमचं जे आहे त्याच्यामध्ये ते वापरू नये म्हटलंय, त्याच्यात एक व्हायलन्स दिसतो, बरं मान्य आहे मला. पण द मोमेंट इट इज पर्सनल व्ह्यूइंग, त्याचं स्वतःचं स्थान आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे काहीतरी सांस्कृतिक सामाजिक हे तुम्हाला नाही बघायला, बघू नका ना, चॉईस आहे. असं थोडंच आहे, कंपल्शन थोडंच आहे की तुम्ही ते बघितलंच पाहिजे किंवा केलं. सांगायचा माझा मुद्दा असा आहे की मी नट म्हणून जर मला हे माहिती असेल की मी हे पर्सनल व्ह्यूइंगच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करतोय आणि हे पब्लिक व्ह्यूइंगच्या क्षेत्रात आहे, फक्त आता शिवी ह्या अर्थाने त्याच्याकडे बघू नका, मी एक उदाहरण म्हणून ते देतोय की दॅट व्ह्यूइंग इटसेल्फ इज डिफरंट. त्याच्यामध्ये सगळेच भाग आले, म्हणजे ते एवढं मोठं असणं मग अशी म्हणालो तसं आलं, त्याच्यामध्ये हे पर्सनल आलं, त्याच्यामधली भाषा आली, त्याच्यामधली दृश्य आली, हे सगळं आलं त्याच्यामध्ये. तर हा मला असं वाटतं की एक माणूस म्हणून मला आधी हे समजून घेतलं पाहिजे. ते जर माणूस म्हणून मला हे समजलं आणि मी ते ऍक्सेप्ट केलं, परत एकदा शिवी या अर्थाने मी म्हणत नाही आहे, मी टेक्नॉलॉजी म्हणून, तयारी म्हणून, कसा असणार आहे हा बिझनेस म्हणून, त्याचं मॉडेल कसं असणार आहे, ते किती डायनॅमिक असणार आहे,
शेअर मार्केटमध्ये नेटफ्लिक्स आणि अमेझॉनचं काय होतंय राईट. आज, त्याचं काय टेकओव्हर्स होणार आहेत का? एवढे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये आपले मोबाईल कंपन्यांसारखं ब्लड बॅथ होणार आहे का? कोणीतरी 2च प्लेयर राहणार आहेत का? हे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यावरती माझा रेट ठरणार आहे, बरोबर, फी ठरणार आहे माझी, बरोबर, कारण त्याच्यावर मार्केटचा पैसा ठरणार आहे, त्याच्यामध्ये किती येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या माणूस म्हणून मी समजून घेणं फार गरजेचं आहे. राईट. आपल्याकडे मला म्हणजे एकच शेवटचं आहे की अमितजी मला ह्या बाबतीत प्रचंड उदाहरण वाटतात. अमिताभ बच्चन, अमितजींना जे हे जमलं ना भान ठेवणं की काय आहे, काय चालू आहे आजूबाजूला, हे कुठं आहे, काय पद्धतीने पुढचं याची टेक्नॉलॉजी म्हणा, त्याचा बिझनेस म्हणा, त्याचं हे म्हणा, आणि त्या पद्धतीने स्वतःला मोल्ड करत करत नवीन शिकत शिकत अनलर्न करत पुढे जाणं, हे फक्त आमच्या क्षेत्रात नाही, हे कुठल्याही क्षेत्रात शिकावं त्या माणसाकडनं. राईट, खरं आहे. तुम्ही टेक्नॉलॉजीचा उल्लेख केलात की टेक्नॉलॉजी सातत्यानं तुमचं क्षेत्र बदलते, पण टेक्नॉलॉजी बरोबरीनंच अजून एक घटना घडली गेल्या 10 वर्षात प्रामुख्यानं, ती म्हणजे सोशल मीडिया. आणि सोशल मीडियानं वेगवेगळे ॲस्पेक्ट बदलत गेले, सेलिब्रिटी असण्याचे, पब्लिक फिगर असण्याचे, ब्ल्यू टिक असण्याचे. तर तुम्ही हा जो 10 वर्षाचा बदल आहे, तुम्ही बहुतांश प्लॅटफॉर्मवरती असता, बोलत राहता, भूमिका घेत राहता, तर सोशल मीडियानं नक्की सेलिब्रिटीचं, अभिनेत्याचं आयुष्य कसं बदललं? तुम्ही काय वयाचे आहात, तुम्ही तुमच्या जे मूळ क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये तुमचं स्थान काय आहे, तुम्ही परत तेच माणूस म्हणून तुम्ही कसे आहात, तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे याचं ब्लँकेट असं उत्तर नाही आहे. ते प्रत्येकासाठी त्याचा उपयोग आणि त्याचं हे वेगवेगळं असणार आहे. त्यामुळे सरसकट सोशल मीडिया असं आणि नट असं बोलणं चूक आहे माझ्या मते. हे फार वेगळं, म्हणजे नवीन काल एखादं जर दाखल झाली असेल व्यक्ती कुठेतरी की ज्याला नट व्हायचं किंवा नटी व्हायचं आहे मुंबईमध्ये, त्याला सोशल मीडियाचं असणारं महत्त्व म्हणा किंवा हे फार वेगळं आहे. कुणातरी एखाद्या व्यक्तीसाठी म्हणा किंवा काय म्हणा. सो हे त्यांच्या दृष्टिकोनातनं बघायला पाहिजे, बरोबर, नंबर 1. नंबर 2, परत एकदा की एक नवीन खेळणी आहेत ही सगळी, आणि ही प्रत्येक क्षणी बदलत आहेत, बरोबर. म्हणजे इंस्टाग्राम हे आज जे एवढं मोठं सगळं हे प्रकरण झालंय, मी अगदी सुरुवातीच्या काही मला वाटतं 1 लाख वगैरे लोकांमधला मी त्याचा हे होतो त्यावेळेला. नंतर मी ते वापरणं सोडलं, मी ते विसरलोय त्याचं. पण आय न्यू की काय इंस्टाग्राम आहे, त्यावेळेला माहीतही नव्हतं की इंस्टाग्राम नावाचा काहीतरी प्रकार आहे वगैरे वगैरे, बरोबर. तर त्यांनी बदललं ना त्याचं स्वरूप किती. कदाचित आजपासून 1-2 वर्षानंतर म्हणजे जसं फेसबुकचं नवीन पिढीमध्ये आता झालेलं आहे की फेसबुकवरती असणं हे नवीन पिढीला वाटतं की फेसबुकवरती आहे, असं जे व्हायला लागलेलं आहे. तर म्हणून मी म्हटलं की या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुमचं वय, तुमचं स्थान, तुम्हाला त्याचा किती उपयोग आहे वगैरे वगैरे. आता मग तुमच्यावरती आहे, तुमच्या व्याख्येवरती आहे की तुम्हाला ते इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरायचं आहे का. आणि प्रत्येक बाबतीत असं होतंच की वर्तमानपत्र होती म्हणून ते इन्स्ट्रुमेंट नव्हतं का, होतंच की वर्तमानपत्र म्हणून. मला नेहमी गांधीजींचं उदाहरण द्यावंसं वाटतं की ह्याला पोलीस चौकी जाळली गेली ह्याच्या वेळेला, आंदोलनाच्या वेळेला, चौरी चौराहाची. त्या माणसानं देशभर चाललेलं आंदोलन एका दिवसात बंद केलं. काय होतं? सोशल मीडिया होता, ट्विट होतं, काय होतं, बरोबर. त्या माणसाकडे एवढ्या लोकांचं माझ्याकडे लक्ष असणं ह्याची एक जी ताकद होती, त्या ह्याच्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू झाले. जर सगळेजण त्यांना सांगत होते, बापू काय एवढी मोठी मुवमेंट सुरू आहे आत्ता, म्हणजे कदाचित निकाल लागेल स्वातंत्र्याचा. ते म्हटले नाही, मीन्स खूप महत्त्वाचे असतात, फक्त गोल महत्त्वाचा नसतो. काय पद्धतीने तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं ह्यानी तुमचं पुढचं वाटचाल ठरेल. हे चुकीची पद्धत आहे. पोलीस चौकी जाळणं आणि त्याच्यात पोलीस मरणं, बंद करा आंदोलन. हे पोचवलं ना त्यांनी त्या माणसाने, कुठे कुठे पोचवलं, बरोबर. आणि काहीही आधार नसताना एक ते पेपरमध्ये लिहायचं त्याच्या आधारावर किंवा बाकी सगळ्या याच्यावरती पोचवलं. सो सांगायचा माझा मुद्दा असा आहे की ही पॉवर ही वेगवेगळ्या पद्धतीने असतेच. सोशल मीडियानी ती सामान्य
माणसाला एक पद्धतीचं ताकद दिली आहे, एक पॉवर दिली आहे. कुठली? रामदास काय म्हणाले होते, दिसा माझी काहीतरी ते लिहावे. मग लिहितोय ना आता दिसा माझी प्रत्येक जण. मग आता काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तर ही आलेली पॉवर नव्यानी आता वापरायची कशी? तर त्याला तुम्हाला काही काळ जावा लागेल, त्याची सवय व्हावी लागेल, त्याचं एक बेसिक डिसिप्लिन तयार व्हावं लागेल, त्याचं एक कल्चर तयार व्हावं लागेल. मोबाईल आल्या आल्या जसे लोक मोबाईल वापरत होते बोलण्यासाठी म्हणून, किंवा आता जसे फरक आहे ना, की आता सवय झाली आहे बाबा त्या. त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीचं म्हणून स्वतःचं एक कल्चर निर्माण होणं, आणि जेव्हा इतक्या फास्ट टेक्नॉलॉजी बदलत असते त्यावेळेला ते कल्चर इतक्या पटकन होणं फार अवघड असतं. तर त्यामुळे ते डेव्हलप व्हायला थोडासा वेळ लागेल, आणि ते प्रत्येकाला ठरवायला लागेल की ह्याचा मला फायदा होतोय का नुकसान होतोय. सामान्य माणसाच्या दृष्टीने आणखीन एक फार महत्त्वाची गोष्ट झाली आहे, जी राजकीय दृष्ट्या फार महत्त्वाचं आहे. काय झालंय की सामान्य माणूस आजकाल त्याची विचारधारा कमिट करून बसलाय पब्लिकली. पूर्वी काय होतं की एक 2-4 मित्र बसले की माझी काय विचारधारा, मी सांगितलंय, हे केलं ते एक वेगळं हे होतं. त्याच्यात बदलाला तेवढा वाव असायचा. बरोबर. जेव्हा मी पब्लिकली हे सांगून बसतो की मी काय, तर मला त्याही शब्दांची फार भीती वाटते. काय कट्टर, प्रखर, किंवा हे जे सगळे असे टोकाला नेणारे जे शब्द असतात ना, त्याची मला फारच भीती वाटते. कारण तुम्ही कमिट करून बसलात. आता तुम्ही स्वतःला चान्सेस ठेवला नाही आहे की काही मी वेगळा विचार माझ्या मनात आला तरी मी त्याला थारा देईन. कारण पब्लिक कमिटमेंट आहे आता माझी. हा फार मोठा धोका आहे. कल्चर डेव्हलप होणं हे जे मी म्हणतोय, परत गांधींचंच उदाहरण आपल्याला द्यावं लागेल. कारण ते म्हणायचे की माझी 2 वाक्य तुम्हाला कॉन्ट्राडिक्टरी वाटली तर तारखा बघा, जे नंतरचं वाक्य आहे ते आता माझं मत माना, कारण मी तेवढा डेव्हलप झालोय आता. बरोबर. ही ताकद आहे का तुमच्यात? माध्यम वापरायला सुद्धा एक ताकद निर्माण करावी लागते स्वतःमध्ये. तर एक मी गोष्ट जाहीरपणे सांगितली आहे, आणि काही दिवसानंतर मी हे म्हणतोय की नाही ते माझं मत चूक होतं, माझा हा प्रवास झालाय, आता मला हे वाटतं. याच्यात तुम्हाला कमीपणा वाटतोय का स्वतःची डेव्हलपमेंट वाटतेय? ही स्ट्रेंथ निर्माण होणं सामान्य माणसामध्ये हे फार गरजेचं आहे. आज ते हे होऊन बसलंय, म्हणजे काय म्हणूया त्याला, एक दोष होऊन बसलाय तो, की मला पब्लिक कमिट केलंय, आता बसा, आता मी हेच धरून बसणार. सो परत त्याच्यामध्ये माझं ते अलिप्तपणे ह्या गोष्टींचा प्रवास पाहिला पाहिजे. ह्या गोष्टी काय करतायत, काय होतंय, कसं होतंय, आणि स्वतःत बदल करणं. बरोबर. सोशल मीडियावरचं माझं बिहेवियर हा एक कम्फर्ट झोन माझा होऊन बसला असेल, आणि तो मला नंतर असं लक्षात आलं की त्यामुळे माझं एक आता हे होऊन बसलंय काहीतरी, तर तो कम्फर्ट झोन सोडणं. कारण तिथे सुद्धा मग तुमच्या विचारधारेचे मित्रमंडळी आजूबाजूला येतात, मग तुम्हाला म्हणून जास्त लाईक्स मिळतात, कमेंट्स मिळतात वगैरे. हा कम्फर्ट झोन आहे, तर तो तुम्हाला सोडायलाच पाहिजे कुठल्याही जीवन जगत असताना, सोशल असो किंवा प्रत्यक्ष असो. ह्याला काय काही लोक पोलरायझेशन असं म्हणतात, पण हे जे पोलरायझेशन आहे किंबहुना बदलाला स्कोप न देणं, मग त्यावेळेचं देण आणि नऊ असे ट्विट शेजारी शेजारी येतात, त्या पोस्ट शेजारी शेजारी येऊन व्हायरल होतात. तर ह्याच्यामुळंच असं म्हणजे खूप आता याच्याबद्दल चर्चा होते की ह्याच्यामुळं किंवा ओव्हरऑलच अभिनेते किंवा पब्लिक पर्सन्स भूमिका घेत नाहीत, किंवा एखाद्या मुद्द्यावर, एखाद्या आंदोलनावर काहीच बोलत नाहीत. तर ह्याचं कारण काय? हेच हा विचार आलाय हा पश्चिमेच्या देशांकडनं आलाय आपल्या देशामध्ये. म्हणजे ह्यांच्या डोळ्यासमोर कसं असतं की बघा तिकडे अल्पचिनो डायरेक्ट शिव्या घालतो ह्याला, किंवा मेरिल स्ट्रीप तिच्या अवॉर्डच्या भाषणामध्ये ट्रम्पना हे म्हणते, किंवा प्रेसिडेंटला हे म्हणते, किंवा ते म्हणते वगैरे वगैरे. काय आहे हे भल्या भल्यांची ही मोठी गल्लत होते. कुठल्याही आमचं बेसिकली क्षेत्र समजून घेऊया. मी मगाशी म्हटलं तसं की आमचं फार महागाचं क्षेत्र आहे, नाजूक. आम्ही म्हणजे एका अर्थाने फार म्हणजे त्याचा डायरेक्ट असं हे घेऊ नका, कारण की पण शेतकऱ्यांसारखं आहे आमचं थोडंफार. परत आता स्वतःला शेतकरी समजतो का वगैरे असं म्हणायची गरज नाही आहे. मी काय म्हणतोय की कसं असतं की एक पीक, आम्ही एक सिनेमा काढतो, तो 3 दिवसात विकला गेला तर ते, नाही तर आमचं पेरिशेबल गुड आहे शेतकऱ्यासारखं. त्यात जर
टोमॅटोला चांगला भाव आहे म्हणून आता आमचा एका पद्धतीचा सिनेमा चालतोय म्हणून सगळ्यांनी धाड 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 10 सिनेमे काढले की ते फार पीक आलं की ते जसं हे होतं तसं आहे. कुठल्याही त्या 3 दिवसामध्ये रोगराई आली, हे आलं ते आलं की आमचा गेला. म्हणजे मला अगदी आठवत आहे विशालजींचा एक सिनेमा रिलीज झाला होता, शाहिद आणि प्रियांकाचा, नाव आठवत नाही मला. तर तो रिलीज होणार होता शुक्रवारी आणि बुधवारी वगैरे काहीतरी हे झालं. आपल्याकडे तेव्हा स्वाईन फ्लू का काहीतरी हे झालं होतं आणि सगळे हे बंद करून टाकले सरकारनी मॉल्स. बर. ते की शनिवार रविवार मॉल्स बंद आणि कारण हा हे पसरतोय वगैरे वगैरे. ही मला वाटतं 7-8-10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. शुक्रवारी सिनेमा रिलीज होणारा आमचा जो आहे त्याचा धंदाच मुळात शुक्रवार शनिवार रविवारचा आहे. त्यावेळेला तुम्ही मॉल आणि हे सगळे बंद झाले आणि म्हणजे जसं एखादं पीक आल्यानंतर त्याच्यावरती रोगराई आली म्हणा किंवा अवकाळी पाऊस आला म्हणा, हे जसं तशा सांगायचा माझा मुद्दा असा आहे की हे खूप फार नाजूक क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये एखादा सिनेमा रिलीज होतोय, त्याला सेन्सर सर्टिफिकेट मिळालं, सगळं मिळालं, पण कुणीतरी म्हटलं की नाही आम्ही हा सिनेमा रिलीज होऊ देणार. अहो कोट्यावधी रुपये त्याच्यामध्ये अडकलेले असतात. त्याला दुसरा मार्ग नाही आहे काही ते पैसे परत मिळवण्याचा. परत एकदा सांगतो, खूप महागडी कला आहे ही आणि अत्यंत वल्नरेबल असे आहोत आम्ही या क्षेत्रात. कारण लगेच चेहरा असतो, लगेच आम्हाला हे करणं सोपं असतं, टार्गेट करणं वगैरे वगैरे वगैरे. आता अशी परिस्थिती असताना काय हवं असतं जर मला व्यक्त व्हायचं असेल तर? मला सेक्युरिटी हवी असते, मला गॅरंटी हवी असते. सामाजिक, राजकीय, आर्थिक ह्या पद्धतीची गॅरंटी हवी असते की तू काहीही बोल, तुझा बिझनेस किंवा काही हे आम्ही त्यामुळे तुझं काही मत असो त्याच्यावरती आम्ही अफेक्ट होऊ देणार नाही. म्हणजे मेरिल स्ट्रीप जेव्हा त्यांनी भाषण केलं त्यावेळेला त्यांचा जो रिलीज झाला नंतर तो काही अडवला गेला का? त्यावेळेला ते जिथे रिलीज झाला ते स्क्रीन्स फाडली गेली का? असं मला म्हणायचं आहे की तेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे फक्त भारत अशा अर्थाने मी म्हणत नाहीये, देशातले अनेक, तुम्ही चीनचं उदाहरण घ्या, तुम्ही आणखीन कुठली उदाहरणं घ्या. चीनमधला तो हा आपला गायब झाला होता आपण बघितलं, अलिबाबाचा. सो एक मी फक्त भारत अशा अर्थाने म्हणत नाहीये, मी एक राजकीय किंवा सामाजिक परिस्थिती वेगवेगळी असते जगभरात, त्यामुळे तुम्ही कुठलं तरी काहीतरी उदाहरण देऊन ते इथे कसं होत नाही आणि मग कसे हे भले भले मोठमोठे संपादक मोठमोठ्या वर्तमानपत्रांचे ही चूक करतात अग्रलेख लिहिताना आणि इथल्या लोकांना शिव्या घालतात, खेळाडूंना, फक्त आम्हीच नाही, जे कोणी प्रसिद्ध मंडळी आहेत त्यांना. माझं असं म्हणणं आहे की ही परिस्थिती निर्माण करून दिलेली आहे, ह्या पद्धतीचं प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि मग जर एखादा माणूस भूमिका घेत नसेल तरी सुद्धा माझं असं म्हणणं त्याचं वैयक्तिक हे आहे. म्हणजे हॉलिवूडमधल्या सुद्धा सगळ्याच ऍक्टरनी असं घेतलं काय असं काही नाही आहे, आपल्याला काहीच उदाहरणं दिसतात. सो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर डायरेक्ट उगाच आपलं काहीतरी बोटचेप हे घेतात आणि मग काहीच बोलत नाही किंवा काही नाही, हे सगळ्या गोष्टींचा आधी विचार करायला पाहिजे आणि मग हा दोष दिला पाहिजे कलाकारांना, खेळाडूंना किंवा कुठल्याही प्रसिद्ध माणसांना, बरोबर, की हे प्रोटेक्शन आहे का समाजामध्ये, ह्या पद्धतीचं वातावरण आहे का. पण याची पुढची एक स्टेप अशी आहे की अगदी इंटेलिजन्स यामध्ये आपण ज्या तुम्ही काही गोष्टींचा उल्लेख केला की माझ्या विचारांसारखा विचार एखादा सेलिब्रिटी अभिनेता मांडत असेल किंवा कोणी पब्लिक पर्सन आपण म्हणूया तर तो चांगला, अदरवाईज त्याला राईट ऑफच करून टाकणे त्या सर्कल्समध्ये सुद्धा की हा असा ना, हा असा, हा असा ना, पटपटपट शिक्के मारणे, ही घाई किंवा हा प्रकार पण काय आला? आळसामुळे. माणसाचा मेंदूच मुळात आळशी आहे आणि परत आपण शिक्षणाकडे जातो. तुम्हाला मी जे म्हणालो त्या पद्धतीचं शिक्षण, जे शिक्षण खरं तर काय करतं तर शिक्षण कशासाठी, बरोबर, तर तुम्ही हे सगळं इतिहास, भूगोल, गणित बिणित हे जे काही आपण शिकतो ते माझा स्वतःचा एक माझी पद्धती, विचार पद्धती तयार व्हावी, एक विचार तयार व्हावा. बरोबर. माझा स्वतःचा हे फार महत्वाचं आहे. माझा स्वतःचा एक विचार तयार व्हावा आणि त्या विचार पद्धतीचा उपयोग करून मी माझा स्वतःचा एक निर्णय घेता यावा की ज्या निर्णयामुळे मला फायदा होईल पण त्याबरोबरीने आजूबाजूच्या लोकांना सुद्धा
झाला तर फायदा होऊ दे हो. किंवा निदान नुकसान तरी होणार नाही अशी निर्णय क्षमता माझ्यामध्ये स्वतंत्र माझी येणं हा त्या शिक्षणाचा खरा काय म्हणूया त्याला उद्देश हवा. बरोबर. असं जर असेल तर माझा मेंदू मुळात आळशी होत नाही. मी शिक्के मारतो म्हणजे मी काय करतो तर मी मुळात मला विचार करायला नको असतो. एक की हां हे मी एकदा कॅटेगरी केली ना की हे ओके ओके माझं काम संपतं डोक्याचं. मला फारसं ऐकावं लागत नाही, मला फारसं काही त्याच्यावरती विचार करावा लागत नाही, मला सॅग्रिगेट करायला लागत नाही, मला ॲनालाइज करायला लागत नाही, काहीच लागत नाही. कारण एक आपला ठरलेला टेम्पलेट त्याच्यामध्ये मी टाकलं की विचार नाही करायला लागत. आणि दुसरी गोष्ट मला सेक्युअर वाटतं की हा गठ्ठा आहे, बरोबर, हा गठ्ठा माझा आहे किंवा मी त्या गठ्ठ्याचा आहे, बरोबर, की मी सेक्युअर होतो, काही करायला लागत नाही, माझा आळस खपून जातो. त्यामुळे मला असं वाटतं की हे जास्त जास्त होत चाललंय कारण त्या सगळ्याचा हे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. बरोबर. कारण ह्या पद्धतीने विचार करणं हेच आपल्याला नाही करायचं असं म्हणून शिकवलं गेलेलं आहे. आपल्याला फक्त मार्केट ओरिएंटेड, पैसा ओरिएंटेडच विचार करायचा, कॉम्पिटिशन ओरिएंटेडच विचार करायचा आणि त्यासाठीच शिक्षण घ्यायचं असं सगळं हे असल्यामुळे हे त्याचे परिणाम आहेत असं मला वाटतं. आपल्याला दिसताना ते पॉलिटिकल दिसतं किंवा हे दिसतं, मला नाही वाटत की ते केवळ ते त्याचं हे आहे. त्याच्यात तो भाग आहे की नाही असं म्हणत नाही. म्हणजे तो खूप मोठा विषय आहे की काय आपल्याकडे झालं, आपल्या जातव्यवस्थेने काय केलं आणि आपल्याकडे धर्म हा खरा प्रॉब्लेम आहे का जात हा खरा प्रॉब्लेम आहे वगैरे असे खूप त्याच्यामध्ये पैलू आहेत. परंतु हा सुद्धा एक महत्त्वाचा पैलू आहे की माझा स्वतःचा विचार करणं हे मला शिकवलं गेलंय का आणि त्या विचार मांडणं आणि त्याला हे करणं हे शिकवलं गेलंय का. आणि जर असं मला शिकवलं गेलं तर मला आपोआप बाकीच्यांच्या विचारांचा आदर करायलाही शिकवावं लागत नाही. कारण मी गृहीतच धरलेलं आहे की जसं मी विचार करतोय तसंच तो माणूस त्याचा विचार करतो. हे मला असं वाटतं की आपल्याकडे कमी झालं नाही आहे आणि म्हणून हे आपल्याला पोलरायझेशन दिसतं किंवा हा आळस दिसतो आणि त्या आळसाचा परिणाम दिसतो. सो मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना एक दोन महत्त्वाचे प्रश्न माझ्या डोक्यात येतात. एक म्हणजे तुम्ही 29-30 तारखेला ट्विट केलं की मीन्स महत्त्वाचे, ज्याचा तुम्ही आत्ता ही उल्लेख केलात. तर गेले काही दिवस भारतात वेगवेगळी आंदोलनं चालू आहेत, सामाजिक राजकीय परिस्थिती वेगवेगळ्या अंगानं बघितली जाते. तुमच्याकडेही कित्येक जण बघताना एक रिबेलियन चा तर तो आयडॉल कित्येकांचा अजूनही आहे 10-14 वर्षानंतर. तर आत्ताच्या सामाजिक राजकीय परिस्थितीकडं ज्या तटस्थपणाचा तुम्ही उल्लेख आत्तापर्यंत केलात मुलाखतीत, त्या नजरेनं बघताना तुम्हाला काय दिसते, सध्या काय घडतंय, तुमचं आकलन काय आहे त्याचं? मला वाटतं की हे फार लॉजिकल प्रोग्रेशन आहे. मला त्याच्यात काहीच आश्चर्य वाटत नाही किंवा ते अचानक काहीतरी झालंय, एखाद्या साल म्हणायचं आणि या सालापासून ते झालंय, त्यात मला नाही वाटत. अच्छा, अजिबात असं. आपण असेच होतो, आपण असेच आहोत. काही वेळेला त्या घुसळणीमध्ये एखादं जास्त प्रॉमिनंटली वर येतं की जे असतंच. सो मला ह्याच्यामध्ये धक्कादायक किंवा काही असं अरे बापरे अचानक झालंय, याच्यामुळे झालंय, त्याच्यामुळे झालंय असं मला वाटत नाही. असं होत नसतं. ते जर इतक्या मोठ्या समाजामध्ये, इतक्या विविध प्रकारच्या लोकांच्या देशामध्ये जर एखादी गोष्ट तुम्हाला अचानक बदलली असं वाटत असेल तर ते शक्य नाही आहे काही महिन्यात, काही वर्षात होणं. बरोबर. काहीतरी त्याचं एक ग्राउंड तयार झालंय त्याला फेवरेबल किंवा ते आधीपासून आहे तुमच्या काही वर्षांच्या इतिहासामध्ये. आणि ह्याचं केवळ एक लॉजिकल प्रोग्रेशन आहे की जे प्रोग्रेशन तुम्हाला थोडंसं अरे हे काय झालं असं अचानक वाटतं. म्हणजे एखादी आपण रस्त्यावरनं रोज जात असतो आणि आपल्याला लक्षातही येत नाही की इथे एखादी नवीन बिल्डिंग बनतीये वगैरे वगैरे, अचानक त्याला रंगबिंग देऊन उद्घाटन होतं आणि आपल्याला अरे ही कधी झाली बिल्डिंग असं आपल्याला जसं वाटतं तसं आहे ते. बरोबर. त्यामुळे हे सगळं आपल्या वाटेवरच होतं, आपण त्याचा भागच आहोत ह्या सगळ्या प्रोसेसचा. आता आपल्याला ते वेगवेगळ्या पद्धतीने दिसायला लागले म्हणा, हे म्हणा किंवा, आणि हे फक्त आत्ताच होतं अशातलाही भाग नाही आहे. बरोबर. हे भारतात अनेक वेळेला झालेलं आहे, अरे असं कसं झालं असं वगैरे वगैरे. तर ज्या काही आपल्या महत्त्वाच्या सामाजिक किंवा राजकीय घटना घडल्या त्यावेळेला की हे आता झालं, हे अचानक झालं असं नसतं होत. समाजामध्ये ही प्रोसेस असते. बरोबर. आणि ते कुठेतरी त्याचं मी म्हणालो तसं एक ते ग्राउंड तयार होत असतं आणि मग एक काहीतरी निमित्त होतं
त्या निमित्ताला आपण असं म्हणतो की अरे ह्याच्यामुळे झालं नाही, ते फक्त निमित्त असतं, तो एक कॅटॅलिस्ट असतो बरोबर, की ज्याच्यामुळे तुम्हाला ते अचानक एकदम झालेलं दिसतं असं मला वाटतं. त्या दृष्टीनेच त्याच्याकडे बघायला पाहिजे. शेवटचा प्रश्न, मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही एक महत्त्वाचं वाक्य म्हणलं, ते म्हणजे समाजावर समजा दीर्घकालीन परिणाम करायचा असेल तर राजकारण हे सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र आहे. तिकडं तुम्ही गेला नाहीत, त्याचं कारणही तुम्ही दिलं आणि मग शिक्षणाकडं आलात. पण याचा अर्थ आणि एकूणच तुम्ही राजकारणाकडं अभ्यासू नजरेनं सांगोपांग बघत राहता. आत्ता या क्षणी तुम्हाला भारतातलं राजकारण कसं दिसतंय आणि त्याची भविष्याची दिशा कशी असेल किंवा असायला हवी? मी परत तेच म्हणेन की हे खूप ऑब्व्हियस होतं किंवा ऑब्व्हियस आहे असं मला वाटतं की हे साधारण आपण जर म्हणजे फॉर एक्झाम्पल आजपासून एक 50 वर्षानंतर जर मागे वळून आपण 2000 ह्या दशकाकडे जर बघितलं, या त्यापासूनच्या 2-3 दशकांकडे बघितलं, समजा 2000, 2030, 40 व्हॉटेवर, तर आपल्या असं लक्षात येईल की आपण जर आधीपासून थोडंसं बघितलं त्याचं, तर हे असं 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 होत आलं का, ओ अच्छा मग हे असं असंच होणार होतं, अशा पद्धतीचंच आहे असं मला वाटतं. आता मुद्दा असा आहे एक अत्यंत महत्त्वाचा की जिथे सामान्य माणूस असं आपण ज्याला म्हणतो, आता कोण म्हणजे मला माहिती नाही, सामान्य माणूस म्हणजे नक्की कोण हे मला माहिती नाही, आजपर्यंत कळलं नाही आहे मला. म्हणजे सरकारी ऑफिसमध्ये काम करणारा सामान्य माणूस आहे का नाही आहे, मग तो लाच घेतो का, मग घेतो, जर घेत असेल तर मग त्याला सामान्य म्हणायचं का, मग सामान्य माणूस लाच घेतो असं म्हणायचं का, मला खूप प्रश्न आहेत त्या बाबतीत. त्यामुळे ते सामान्य माणूस म्हणजे कोण, कारण लगेच निष्पापत्व बहाल करतो आपण आपल्याला सामान्य माणूस असं म्हणून, तर तसे आपण निष्पाप नाही होत कुणी, हा मूळ मुद्दा आहे. तर सध्या आपण घटकाभर सामान्य माणूस असं आपण म्हणू सगळ्या ह्याच्या दृष्टीने, म्हणजे आम आदमी ह्या अर्थाने म्हणतोय मी. पॉलिटिकल विजडम, राजकीय साक्षरता, बरोबर, हा फार कळीचा मुद्दा आहे आज. म्हणजे काय, तर मी आज एखादा निर्णय घेत असेल, मी घेत असेल, मग तो निर्णय म्हणजे फक्त मत देणं असं नसतं. माझं कुठल्याही पद्धतीचं एखादं राजकीय मत तयार होत असेल, एखादं सामाजिक मत तयार होत असेल, एखादं सामाजिक मत म्हणजे काय की आपल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यात जात धर्म हे ते वगैरे खूप त्याच्यामध्ये पैलू असतात, शिक्षण कला, त्याच्याबद्दलचं मत असेल, फक्त मत देणं या अर्थाने मी म्हणत नाही आहे. तर ह्या बाबतीत जेव्हा मी एखादं मत व्यक्त करतो किंवा मत देतो, प्रत्यक्ष सोपं जावं ह्या अर्थाने म्हणतोय मी की, तर ते देताना किंवा व्यक्त करताना किंवा ते बिल्ड करताना मी माझा बेसिक पॉलिटिकल विजडम वापरून, विजडम म्हणजे काय शेवटी की आजपर्यंत जे काही भूतकाळात झालेलं आहे त्याचा अभ्यास करत करत, त्याचा कॉग्निजन्स घेत घेत, त्याच्यावरनं माझं एक ॲनालिसिस तयार करून एक बेसिक त्या लॉजिकने पुढे जात त्याच्यानंतर भविष्यात काय घडू शकतं ह्याचा अंदाज येणं हा विजडम आहे बेसिकली. तर हा आता हे ऐकताना भयंकर अवघड वाटेल पण तसं नाही आहे, आणि म्हणून मी आपण सामान्य नाही आहोत असं म्हणतोय की हे प्रत्येकाला त्याचा अंदाज येतो. आपण आपल्या आयुष्यात ते सगळ्या गोष्टी करत असतो. माझ्या आई वडिलांबरोबर आत्ता मला एखादी गोष्ट माझ्या वडिलांच्या बरोबर एक डिस्कस करायची आणि त्याचा निर्णय घ्यायचा आहे, तेव्हा मी काय करतो बरं की लहानपणापासून जे जे काही माझे वडील असे असे आहेत, ह्या वेळेला मी असं असं सांगितलं तेव्हा ते मला असं असं म्हणाले, आता मला हे हे काम करून घ्यायचं आहे, त्यामुळे मला असं असं म्हटलं तर हे काम होईल बरं का, हा काय विजडमच आहे ना. प्रत्येक मनुष्य प्रत्येक क्षणी करत असतो आपण हे. फक्त ही आता त्याला पॉलिटिकल विजडम म्हणल्यामुळे फार काहीतरी मोठं वाटतं, पण मुद्दा इतकाच आहे की इतिहासाचा अभ्यास करा. अभ्यास म्हणजे परत सुद्धा पुस्तकं घेऊन बसलं पाहिजे असं नाही आहे. सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये तर जरा तुम्ही स्क्रोल केलं तरी तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळू शकतात. त्याचं करून तुम्ही भविष्याकडे बघून मी जो आज निर्णय घेतो आहे तो बरोबर आहे का तो क्षणिक आहे का, तो कशाला तरी एखाद्या किंवा दुसऱ्या गोष्टीला भुलणं आहे. तर हे कोण पक्ष हा मुद्दा नाही आहे, कारण आपण राजकीय पक्षाचं एक सेम असतं, जगभर सेम असतं की कोणीतरी एक शत्रू निर्माण करायला लागतो, त्या शत्रूपासून मी तुम्हाला वाचवेन असं म्हणायला लागतं,
तो वाचवणं म्हणून मग मला द्या असं म्हणत, तर इन्सिक्युरिटी निर्माण करणं, त्या इन्सिक्युरिटीसाठी एक सेक्युरिटी निर्माण करणं, त्या सेक्युरिटीमधनं मग मला आणणं, मग त्याच्यामधनं पावर, हे जगभरातल्या राजकारणाचा हा बेस आहे. आता जे मला सांगितलं जातंय ते तसंच आहे का? जे मला डोळ्यासमोर सगळ्यात मोठं करून आणलं जातंय त्याला मी जर काय म्हणूया हे प्रमाण मानलं आणि हे असं मानलं, तर त्याच्या बरोबरीने मी इतर कुठल्या गोष्टींना हो म्हणतोय. म्हणजे हे जे ॲग्री असतं ना आपल्या ह्याच्यामध्ये येतं, वेबसाईट वगैरे ओपन केल्यानंतर येतं ना, की ज्या वेळेला एक साधारण 8 पानी हे असतं आणि सगळे त्याचं हे करून करून आपण शेवटी अग्री असं आपण म्हणतो. वाचतो का आपण? नाही. आपल्याला काय वाटतं, हे ॲप हवंय मला, हे चांगलं दिसतंय, ॲग्री. बरोबर. पण ते ॲग्री म्हणताना तुम्ही काय काय गोष्टींना हो म्हणून बसलेला आहात आणि मग आमचं प्रायव्हसी आणि मग हे आमचं ते वगैरे वगैरे आपण जे रडत बसतो, तर आणि हे शक्य नाही, फिजिकली शक्य नाही आहे एवढं हे करणं. पण काही प्रमाणात आपल्या ह्याच्यामध्ये तो विस्डम आणणं गरजेचं आहे असं मला वाटतं, की ज्याच्यामध्ये एका गोष्टीला मी हो म्हटल्यामुळे किंवा एका गोष्टीसाठी मी एक काहीतरी मत घेतल्यामुळे, माझं मत मांडल्यामुळे, दिल्यामुळे मी इतर कुठल्या कुठल्या गोष्टींना हो म्हणतो आहे आणि त्या सगळ्या पॅकेजला हो म्हटल्यामुळे मग त्याचा पुढे प्रवास कसा असणार आहे, त्याचं काय असणार आहे. ह्याच्यात कुठलाही पक्ष असू दे, कुठलाही पक्ष जगातला असू दे, मी भारत बिरत म्हणतच नाही आहे, ह्याच्या बाबतीत हे खरं आहे. ह्या पॅकेजचा विचार होणं हे मला असं वाटतं की गरजेचं आहे. ह्या पॉलिटिकल विस्डमची अत्यंत गरज आहे आणि त्या विस्डमचा वापर करून विचारांती एखादा निर्णय घेणं. आणि म्हणून मला भीती त्यासाठी सोशल मीडियाची वाटते की मी एकदा विचारधारा पब्लिकली मांडली की मी हा जो विस्डम आहे त्याला मी थांबवतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ते कल्चर निर्माण होणं आपल्याकडे गरजेचं आहे की ही माझी चूक होती, आता मला असं वाटत नाही, हे म्हणण्याची ताकद येणं हे मला फार गरजेचं वाटतं. खरी गरज मला असं वाटतं की आज ती आहे राजकारणाच्या बाबतीत. अतुल सर, तुमचे खूप खूप आभार. आपण राजकारण, समाजकारण, मनोरंजन सगळ्या क्षेत्राचा एक खूप इंटरेस्टिंग असा आढावा घेतला. तुम्ही वेळ दिलात आणि एक नव्या विचारांची दिशा या मुलाखतीतून मिळेल असा मला विश्वास वाटतो. आज इथंच थांबूया. खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.